सुप्रभात मंडळी. मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्या आहेत. त्यांना आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे. तेव्हा बऱ्याच माझ्या फेसबुक आणि यूट्यूब वाचकांच्याकडनं मला अशा अनेक सूचना आल्या आहेत की आता काहीतरी मुलांच्यासाठी छानसं त्यांना आनंद देणारं वाचावं. आणि तशा संदर्भातलं एक पुस्तक छानसं माझ्या हातात आलं आहे. अनुजाताई बर्वे यांचं म्हणजे काय ग आजी हे पुस्तक. आणि उद्यापासून आपण त्या पुस्तकाची वाचनाला सुरुवात करणार आहोत. पण आज मी त्यांचं मनोगत थोडंसं वाचून दाखवते. मनोगत खूप मोठं आहे, त्यातला थोडासा काही भाग मी वाचून दाखवते. अनुजाताईंनी या माझ्या कथा वाचनाला, अभिवाचनाला परवानगी दिली त्यांच्या पुस्तकाच्या. त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार तर आहेतच, पण त्यांचं मनोगत पण खूप ऐकण्याजोगं आहे. त्यांनी काय विचारांनी, काय उद्दिष्टांनी हे पुस्तक कसं कसं आकार घेत गेलं ते त्यांनी खूप छान तऱ्हेने सांगितलं आहे. तर सुरू करते. कौटुंबिक कर्तव्यपूर्ती, स्वतःच्या लहान सहान स्वप्नांची पूर्ती इत्यादीमध्ये व्यग्र असताना आणि त्याचबरोबरीने नात्यांच्या विविध भूमिकांमध्ये बढती मिळत असताना आजीच्या भूमिकेतल्या निखळ आनंददायी क्षणांनी आयुष्यात अलगद प्रवेश केला. आणि ते मागे वळून बघताना की काय म्हणतात ना, तो एक टप्पा देखील ह्याच टप्प्यावर आला, अगदी नकळत. तर असंच त्या मागे वळून बघण्याच्या क्षणी माझ्या असं लक्षात आलं की स्वतःची आवड आणि शिक्षण शाखेची निवड आणि त्यानंतर अर्थार्जनासाठी केलेल्या नोकरीची निवड सगळीच थोडी थोडी गल्लतच होत गेली. बालवर्ग ते 11वीपर्यंतचं माझं शिक्षण बालमोहन विद्यामंदिर शाळेत झालं. शाळेत असताना मराठी विषय अगदी मनाच्या जवळचा होता माझ्या. शालांत परीक्षेत मराठी भाषेत अत्युत्तम गुण मिळवून संपूर्ण शाळेत अव्वल नंबर आला होता आणि आचार्य अत्रे पारितोषिकही मिळालं होतं. ते सगळं तसं स्मरणात राहावं असंच होतं खरं तर. पण त्या काळी शालांत परीक्षेत गुणांच्या टक्केवारीनं एकदा का डिस्टिंक्शनची पायरी ओलांडली की सर्वसाधारणपणे विज्ञान शाखेची निवड करावी हे समीकरण इतकं रूढ होतं की माझी रवानगी आपसुकच रुपारेल सायन्स महाविद्यालयात झाली. पहिल्यापासूनच महाविद्यालयीन शिक्षणाचे विषय ठरलेले असणे, बुद्धिमत्तेचा कल आणि तिची चाचणी इत्यादी गोष्टी तेव्हा अजून तेवढ्या प्रचलित नसल्यामुळे कला शाखेची निवड न करता विज्ञान अभ्यासाकडे आपण वळवलेला मोर्चा बरोबरच आहे अशी आपली माझी ठाम समजूत म्हणा, गैरसमजूत म्हणा होऊन गेली. आणि मराठी भाषेची आणि माझी इथे पहिली चुकामूक झाली. पुढे बँकेतल्या नोकरीत एकच भाषा, डेबिट आणि क्रेडिटची. वाचन लेखनातून मराठी भाषानंद घेण्याची संधी तर तेव्हा रोजच्या जगण्यातून पार हरवूनच गेली होती. मग अचानक म्हणजे अंदाजे 23 वर्षानंतर एका वळणावर बँकेने स्वेच्छानिवृत्तीची संधी उपलब्ध करून दिली. मी संधीचा लाभ घेत स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आणि डेबिट क्रेडिटच्या भाषेच्या जाचातून एकदाची सुटका झाली माझी. त्यामुळे झालं असं की थोडा अवांतर वेळ माझ्या खात्यात क्रेडिट होऊ लागला. मराठी वाचन मननरूपी व्याज त्या क्रेडिटवर हळूहळू जमा होऊ लागलं. शनिवारच्या पुरवणीसाठी लेखन, प्रतिक्रिया, पत्रलेखन, लेखन स्पर्धा खुणावू लागल्या आणि गवसलेल्या मराठी सखीचा हात परत हरवणार तर नाही ना या भयानं कदाचित नकळतच घट्ट धरला गेला. आजी आणि रोहींच्या संवाद रूपातली उंदीर मामा उर्फ माऊस ही गणेश कथा मठामध्ये प्रसिद्ध झाली आणि खऱ्या अर्थानं संवाद कथांचा श्रीगणेश झाला. मला वाटतं सगळ्या आज्या सहमत होतील या माझ्या मताशी की आजीच्या भूमिकेत असणं आणि नातवाचं रूप मनात ठसणं यामुळे दोन भिन्न गोष्टी नसतातच. मराठी भाषेतल्या शब्दांच्या गमतीजमती मला प्रथमपासूनच खुणावत आल्या आहेत.
त्यातूनच मग शब्द एक अर्थ अनेक या संकल्पनेवर आधारित मनातल्या मनात नातवाशी रंगलेल्या प्रश्नोत्तरांच्या संवाद कथांचं लेखन करण्याचा मोह पडला हातांना. खरं म्हणजे एव्हाना मी स्मार्टफोनधारी झाल्यामुळे कथा लेखणीऐवजी हातातल्या कीबोर्डमधून उमटू लागल्या. व्हॉट्सअप फेसबुकमधल्या प्रतिक्रियांमुळे तर मी भारावूनच गेले. शब्दांची सहज गंमत आवडली. रोहींचे प्रश्न आणि आजीची उत्तरं वाचली की दिवसाची सुरुवात छान होते. आताशा कमी आढळणारे हे आजी नातवाचे संवाद मनाला सुखावून जातात. अशा असंख्य प्रतिक्रिया माझ्या लिहिणाऱ्या हातांसाठी शक्तिवर्धकच ठरल्या. या संवाद कथांचं अभिवाचन करून कुणी कुणी यूट्यूबवर पोस्ट केल्याचं सांगतात, तर कुणी कुणी कार्यक्रमातून अभिवाचन करून चांगला प्रतिसाद मिळाल्याचंही आवर्जून कळवतात. या सगळ्यामुळे मग आपल्या समृद्ध मराठी भाषेतल्या शब्दांमधला हा आनंद आजी नातवाच्या सहज संवादातून अनेकानेकांपर्यंत पोचवावा असा एक छंदच लागला मनाला. ईश्वर कृपेने बघता बघता संवाद कथा तयार झाल्या आणि या शब्दगमती पुस्तक रूपाने आता रसिक वाचकांच्या हाती देताना माझ्यातल्या आजीला विलक्षण समाधान वाटतंय. मागे वळून बघतानाचा आढावा घेताना या गवसलेल्या सखी मराठीचा शब्दानंद मला मिळत राहू दे आणि माझ्या हाताने अनेकांपर्यंत पोचवता येऊ दे ही ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना. मंडळी, याच्यानंतर अनुजाताईंनी अनेक जणांनी त्यांना जी मदत केली आहे त्याच्यासाठी पण त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. आणि मी पण असंच त्यांना आभार व्यक्त करू इच्छिते की त्यांनी मला पण हे पुस्तक अभिवाचन करण्यासाठी परवानगी दिली. त्यानिमित्त खरंच खूप धन्यवाद अनुजाताई. आणि हे पुस्तक आणखीन लोकांपर्यंत जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत जावं हीच सदिच्छा आहे. आणि ह्याच उद्देशाने मी हे अभिवाचन करत आहे. तर उद्यापासून मंडळी आपण ह्या प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात करूया. तोपर्यंत बाय बाय.